मला कसं दिसत नाही. Welcome to day 2. लग्नाच्या ये हीच ती आजी जी अंडी होती. बघूया का. अंडी ब्लॉग टाकतो मी. ब्लॉग टाकतो मी. बघितले की मी तुझे. बघितले. मला कसं दिसत नाही. युट्यूबला का मग तुम्हाला दाखवते. मला विचारायचं मी सांगेन आपल्याला तोडकं मोडकं जमते ते शिकवते मी तुम्हाला. शॉर्ट्स बघते हो आधी. स्टेटस हा? आधीचं येऊन जाऊन स्टेटस. कुठला व्हॉट्सअपचा हा इंस्टाग्राम प्रोटीन. काल किती वाजता जेवलेलो? 3 वाजता शेवटचं खाल्लं असेल. हा? त्याच्यानंतर आता वे प्रोटीन पितोय कारण मला भूक लागले आणि चहा प्यायची इच्छा आहे. पण पहिले वे प्रोटीन सो दॅट ॲटलिस्ट थोडं तरी प्रोटीन सॉर्ट होईल दिवसभराचं. तुम्ही दिसताय काय? दिसताय बघा. जेवण झालं. वे प्रोटीन 4 लग्नाचे वडे खाल्ले. ते गोलवाले जे येतात, जे अलिबाग साईडचे आहेत त्यांना माहिती असेलच. आणि जेवण सुद्धा झालं. आंबाडीचं कालवण, भात आणि वाटाण्याची भाजी. आता रात्री जेवेन की नाही माहीत नाही. नाचणार तर आहे. थोडेफार कॅलरीज बर्न होतील. स्टेप्स आपले चांगले होत आहेत बाय द वे. 5900 स्टेप्स झालेले आहेत. बघूया आता पुढचं काय. प्रॉब्लेम काय आहे, ऑडिओ ना नीट मे बी येणार नाही कारण माईक मी यूज नाही करत आहे. ते कसं बॅकग्राऊंड नॉईज खूप आहे, त्यामुळे व्हॉइसचं थोडं ॲडजस्ट करून घ्या. मे बी नॉईज सप्रेस करेन मी. नॉईज सप्रेस केलं तर व्हॉइस थोडासा वेगळा वाटेल, बट ॲटलिस्ट तुम्हाला क्लिअर ऐकाल. आता पुढे बघूया काय कसं होते. सध्या तर जाम झोप आले, पण नाही झोपणार. आता विचार करतो, एडिटिंग करतो रीलची. बघतो पहिले मिसिंग फुटेजेस काय आहेत आणि त्या हिशोबाने ॲटलिस्ट एक रील जरी एडिट झाली तरी बरं वाटेल. म्याव म्याव म्याव. काय पाहिजे? प्रोटीन. संभव एक संभव गप्पव नाही जोडणार नाही. गप्पव वाई प्रोटीन आहे तुझा. दूध का कर्ज आजी मारल संपव. याला बोलतात जबरदस्तीची सोशल सर्व्हिस. थोडासा बाकी आहे. जाऊ दे. खुश. आता आतमध्ये नको येऊ. 5:53 झालेत. वॉशरूमला जाऊन आलो मी आणि ही अजून इथंच आहे. काय विषय आहे नक्की? मला अडकून गेले वाटतं. मला अडकून गेले. अरे तो बघ, तू त्याला दूध पाजलास, तू सगळ्या काय खेळत येतोय त्याला पळवण्यासाठी. मगाशी म्हणून मी पण सांगत होते. ती आहे का ती आहे लॅडीज आहे. हो मग वर्कवेट झाला. वर्कवेट स्टेप्स पण झाले. हा बटन दाब ग. 6900 झाले स्टेप्स. चादर घ्या तुम्ही. पडू दे ना. जांभूळ पिकल्या झाडाखाली. पुढं काय? ढोल कुणाचा वाजती. हो
भावांनो, आपण आता चाललोय दूध आणायला सायकलवर. मेमोरीज. तर दूध मी घेतलेलं आहे. आणि बाय द वे वेलकम टू डे टू ऑफ गावाला. ना मी एंड केला आहे मागच्या ब्लॉगचा, ना मी स्टार्ट केला आहे. जस्ट डायरेक्ट काल जेवढं होतं तेवढं रेकॉर्ड केलं. फक्त नाचलो काल 1 वाजेपर्यंत. आता बघू पुढचा काय विषय. तर भावांनो, विषय असा झाला, तुम्हाला मी अपडेट द्यायचंच विसरलो. तर काय सध्या आता आलोय लग्नाला. वेद, अथर्व. तर लग्नाला आलोय, सगळ्यांना घेऊन वगैरे आलो. जेवलो नाहीये मी, फक्त भेळ खाल्ले, एक पेढा खाल्लाय लग्नाचा आणि 2 चहा प्यायलाय. आणि वे प्रोटीन पण नाही प्यायलो, घरी गेल्यावर पिन. पण सध्या अलिबागला विषय चाललाय जायचा. अलिबागला जाऊन ते एक काम आहे, ते काम झाल्यावर परत रिटर्न येणार आणि परत जाणार. तर हे तुम्हाला सगळं का सांगतोय, कारण आज आजी आजोबांची ॲनिव्हर्सरी, बरोबर ना, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे. कारण ती झाली आहे मला वाटते 5-6 दिवसांअगोदर, पण आता सेलिब्रेट करायची आहे. तर आता बघूया, अलिबागला गेलो तर तुम्हाला दाखवतो काय आणायला चाललं आहे. काहीतरी इंटरेस्टिंग आणायला चाललं आहे याच्या कामाचं. तर सध्या आलो आहे इथे फिशचं हुक घ्यायला. कारण जो गुड्डू आहे अथर्व, त्याला हौस आहे मच्छी पकडायची. फिशिंग लाईनचं जो आहे त्याची ती लाईन काहीतरी कमी पडले, त्याला नवीन ते घ्यायचं होतं. आता दुसरा विषय काय, मला एक 5 मिनिटापूर्वी फोन येऊन गेला आणि घरचे ऑलरेडी निघालेत. पण गुड्डूने ऑलरेडी सांगितलेलं की आम्ही अलिबागला जाऊन येतोय. तर त्यांनी नव्हतं निघालं पाहिजे, पण तरी ते निघालेत. पण आता निघालेत, वाट बघतायत. त्यांना आम्ही सांगितलंय आम्ही इथून निघालोय. सो आता परत एकदा फोन येईल. मला फोन आला तर मी गुड्डूला बोलायला देणार आहे, मी बोलणार नाहीये. तर तो आहे काय ते बोलेल. लग्नाच्या हॅपी एनिव्हर्सरी. हाऊ मेनी इयर्स? त्यांना बरोबर आणि त्यांनी नकार दिला. पूर्ण भाऊ. कसं आहे एक नंबर. मला ब्लॉगला अपडेट टाकतोय. ही फॅमिली गार पडलेली आहे मागे. त्यांना गार पडायचं आहे, पडत नाहीये. यांचं गार पडून झालंय. तिथे ट्रेझरर पैसे मोजतायत. इकडं ही पण गार मांडणार आहे. ट्रेझरर आलेले आहेत. युट्यूब. रात्री 11 वाजलेत, अजून वरात यायची बाकी. कधी येईल वरात? 11:30 येईल. त्यानंतर अपडेट देतो. काल तुम्ही बघितलं वरातीमध्ये कसे नाचत होते. मी पण थोडंसं नाचलो आणि त्यानंतर 3 वाजेपर्यंत झोपलो आणि आता 10 वाजता उठलोय. आता पोहे खातोय. पण लक्षात आलं मला, काल वे प्रोटीन प्यायलोच नाही. म्हणजे काल प्रोटीन इंटेकची पूर्ण धजिया उडालेत. तर आज प्रोटीन प्यावं लागेल. पूजा, मला शेकर आहे ना इथे, तो वे प्रोटीन बघ कुठे आहे. प्रोटीन पितो, कांदे पोहे खातो. चहा भेटेल का नंतर? तर चहा. आई अजून 2-3 टाका. त्यांनी मच्छी पकडून फायदा नाही, ते सोडतात परत. कटला मारत नाही. अजून एक खाली आहे बघ, तो पण नाही. गळ टाकून बस, मासे लागतील गळाला. एवढा खर्च करून जातो. म्हणजे हे मासे फ्राय करायला टेन्शन नाही, ऑटोमॅटिक पलटत राहते. हॅलो, इथून काढू. तर तोंड मी काय घेत नाही. झाडावरून काढतायत म्हणजे वरती चढलेत आणि काढतात. कुठं? काठीने ना. जाळी अच्छा, वर.
वरती पण दाखव, वरती पण ठेव. काढते ते. हा, दोन काढले. हॅट्रिक जड होईल हो ते. हॅट्रिक अर्धा किलोचं तरी असेल. आई अरे हा. वेलकम बॅक टू खोपोली. थोड्या वेळापूर्वीच पोहोचलोय. पोट रिकामं केलं आणि वेट चेक केला. 71.3 का 4 काहीतरी आलंय. आणि इट इज एक्सपेक्टेड. बरंच बाहेरचं वगैरे खाल्लंय. झोप तर खूपच वर खाली झालेली आहे. ऍक्टिव्हिटी झाले पण इट्स फाईन. 3 दिवस 10,000च्या वर स्टेप्स झालेत. इनफॅक्ट हळदीच्या दिवशी तर 14,000 समथिंग, 14 का 15,000 स्टेप्स झाले. सो दॅट इज व्हेरी गुड. स्टेप्स वगैरे झालेत बट फूड ऑल्सो अ लिटिल बिट मोर. बट ठीक आहे, इट्स फाईन. वी जस्ट गेट बॅक टू द ओरिजिनल प्लॅन. त्याच्या व्यतिरिक्त काही एक्स्ट्रा करायला नाही जायचं, एक्स्ट्रा कॅलरीज बर्न करायला नाही जायचे. जस्ट रुटीन मध्ये परत यायचंय. 6,000 स्टेप्स आपले डेलीचे जे ठरवलेले ते मिसिंग होत होते, पण आता ते कव्हर अप झालेलं आहे लास्ट वीक मध्ये. व्लॉग तुम्ही बघितला नसेल, 3 दिवस झाले. फ्रायडेला आला असेल सकाळी व्लॉग, सॅटर्डे, संडे आणि आजचा मंडे. बट आज व्लॉग येऊन जाईल. आता मला फक्त डिसाईड हे करायचंय की फ्रायडे आणि सॅटर्डेचा एकत्र टाकून मग संडेचा सेपरेट करू का मग फ्रायडे, सॅटर्डे, संडे तिन्ही एकच दिवस करू. एकदा मी एडिट करायला फ्रायडे, सॅटर्डे फक्त कट्स लावून ठेवलेत मी. बाकी पूर्ण व्लॉग एडिट करायला घेतो. संडेचे पण फुटेजेस चेक करतो. मग मला कळेल की एक्झॅक्टली काय करायचं. इकडे हा व्लॉग तर इथेच एंड करतोय. वेदर इट्स फ्रायडे, सॅटर्डे, संडे का मग संडेचा सेपरेट, तुम्हाला ही एंडिंग बघायला मिळते. तर आज मंडे आहे बट आता आपण व्लॉग एंड करतोय. एक प्लॅन मध्ये तुम्हाला सांगायचं आहे की मम्मी सोबत आली नाहीये. पप्पांना कामाच्या इथे सोडलंय. मी आणि पूजा आलोय. मम्मीला परत घ्यायला जाणार आहोत वेन्सडेला. सो वेन्सडेला परत एकदा गावाला आपण भेटूया. राहणार नाहीये, मम्मीला घेऊन रिटर्न येणार आहे. बट बॅक टू रुटीन. येस, लुकिंग टू डू मोर इंटरेस्टिंग थिंग्स. इकडे असतानाच गावाला तर इंटरेस्टिंग गोष्टी होतातच, बट इकडे सुद्धा टाइम आला आहे जास्त इंटरेस्टिंग गोष्टी आणायचा प्रत्येक व्लॉगमध्ये. आणि बाय द वे, फ्लेक्स पूर्ण ते जे काही मटन, मच्छी, कार्ब्स एक्स्ट्रा खाल्लेले आहेत त्याचा पंप आज वर्कआउटमध्ये फील होणार आहे. सध्या बाय. लाईक करून जा इथपर्यंत बघितलं असेल तर. आणि जर तुम्ही नवीन आहात चॅनलवर तर एकदा बाकीचे व्हिडिओ सुद्धा चेकआउट करा. इंटरेस्टेड आहात या टाईपच्या कॉन्टेंटमध्ये तर सबस्क्राईब करा.